छत्रपति शिवबा प्रतिष्ठान सामाजिक संस्था द्वारा भिवंडी तालुका के केवनी दिवे गांव में जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े पैमाने पर नोटबुक, पेन, पैड सहित विभिन्न शैक्षणिक साहित्य वितरण बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवबा प्रतिष्ठान सामाजिक संस्था अध्यक्ष श्री विजय बलिराम भामरे, स्वप्न पूर्ति रिलायती संस्थापिका श्रीमती सो जागृति दीपक सालुंके मैडम, भिवंडी लोकसभा खासदार श्री सुरेश बाल्या मामा महात्रे के सहयोगी व कृषि उत्पन्न बाजार समिति के उप सभापति श्री मनीष महात्रे, छत्रपति शिवबा प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रवीण महात्रे, सल्लागार व ग्राहक कक्ष मंत्रालय मुंबई के श्री गजानन पाटिल, सल्लागार दादाराम पाटिल, खजिनदार रंजित नाइक, सह खजिनदार निवर्ती भोईर, सल्लागार मनोहर तरे, सह खजिनदार राजकुमार भोईर, सल्लागार विलास भोईर, राजन पाटिल, केशव पाटिल, सुमन मिश्रा, दीपक माली, प्रेमनाथ तरे, रविंद्र महात्रे, शिवसेना कार्यकर्ता श्रीकांत जोशी, माजी सरपंच कैलाश गोंधले, माजी उप सरपंच यतीश पाटिल, सरस्वती बचत गट अध्यक्षा रीना पाटिल, जिजाऊ बचत गट अध्यक्षा चेतना भोईर, बचत गट सहयोगिनी स्नेहा दिवेकर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व छत्रपति शिवबा प्रतिष्ठान सामाजिक संस्था के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। टाळ्या वाजवायच्या या सहित पद्मासना नायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमे गानो सुखाय गानवंताय गानो सुखमनसे गुरुपुरे गुरुपाखंड खंडकाय काय काय गीतमयि गूढ गुल्फाय गंधमत्ताय गोजय प्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि सासु की सरगम गायसु जय जय महाराज
बचत गट सहयोगिनी आहेत त्या पाटील यांचं स्वागत करते. सन्मान करायचा आहे. धन्यवाद. लहानपण देगा देवा मिली सागरेचा रवा निरागस निष्पाप आपलं सामाजिक जीवन आपलं संपूर्ण वैवाहिक जीवन गेलेटीच्या संस्थापिका जागृती दीपक साळुंके मॅडम दीपकजी साळुंके सर शिवबा प्रतिष्ठान आयोजक राजकुमार दादा तसेच विजय भांबरे साहेब आणि हे जे आयोजन आहे खूप जिजाऊ बचत गट केवनी आणि सरस्वती बचत गट केवनी यांच्या मार्फत घेण्यात आलेला हा जो आहे शालेय उपक्रम हा खूप सुंदर आणि चांगल्यारीत्या पार पडलेला आहे. आणि इकडचं जे आयोजन आहे ते खूप उत्तमरित्या इथे आवडलेल्या मॅडम जागृती मॅडम त्यांचे वडील इथे आलेले आहेत, त्यांचेही खूप खूप आभार आहे. आणि असंच मोलाचं सहकार्य म्हणजे आपण अनेक उपक्रम आतापर्यंत करत आलेलो आहोत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनीही स्वतःचं शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचं नावे मोठं करावं हीच अपेक्षा आहे आमच्या कंपनीकडून. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हीच बाब मनात घेऊन तुम्ही पण एक जिद्दीने चांगल्या रीतीने काम करा. आणि हा एक आपला छोटासा उपक्रम आहे आणि इथूनही पुढे आपल्यातर्फे भरपूर मोठ्या प्रमाणात उपक्रम होतील मी अशी अपेक्षा बाळगतो. आणि आम्हाला इथे येण्याची संधी दिली मी आयोजक तसेच इकडचे मान्यवर तसेच छत्रपती शिवबा प्रतिष्ठान जिजाऊ बचत गट केवनी यांचे खूप खूप आभार करतो. असेच आमच्यातर्फे उपक्रम घडत राहतील मी अपेक्षा बाळगतो. खूप खूप धन्यवाद. आमचं छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी यारे आज जो कार्यक्रम होणार आहे आणि 2 महिला बचत गट तसेच सर्व सदस्य मंडळी आणि गावकरी आज आमचा एक उद्देश असाच असतो का गोरगरीब विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी पाड्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही करत असतो. शालेय वस्तू तसे खाऊ वाटप आमच्या संस्थेतर्फे करत असतो. आणि स्वप्नपूर्ती रियालिटी यांचा एक सहभाग आहे आजच्या कार्यक्रमासाठी. सर्वप्रथम त्यांना एक धन्यवाद आणि सर्व गावकरी यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारा आमचा ग्रुप असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान. आणि हा छत्रपती शिवबा प्रतिष्ठान हे फक्त एक व्यक्ती नसून एक परिवार आहे. आणि हा परिवार खरोखर 100% यशस्वीता ह्या कार्याला होत आहे. आजच मी आता हे बघतो सगळ्यांच्या समोर की इथे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी प्रत्येकजण हिराहिरीने भाग घेत होता. त्यातल्या त्यात आमचा राजकुमार भोईर म्हणजे अगदी जवळजवळ 3 का 4 दिवस झाले. मी एक शब्द वेगळा वापरतो, अक्षरशः फोन करून हैराण केलं होतं मला की का एवढी तळमळ त्याच्यामध्ये आहे की हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल. आणि मला वाटतं राजकुमार मी तुला सगळं श्रेय देतो की खरोखरच कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आज योगायोग असा आलेला आहे की त्यांच्या पत्नी आज त्यांचाही वाढदिवस आहे तोही साजरा केला. आज ह्या शाळेमध्ये जेव्हा हा शैक्षणिक साहित्य वाटप हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या बाबतीत तुम्हाला एक मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, हा जो ग्रुप आहे ना प्रतिष्ठान हा अगदी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी रजिस्टर झालेला हा संस्थान आहे, प्रतिष्ठान आहे. आणि ह्या प्रतिष्ठानचं कार्य फक्त काही ठराविक मर्यादेसाठी नाही आहे, तर आज या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचं कार्य जवळजवळ 4 ते 5 जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि जेव्हा एखादं कार्य हातात घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी कोणीतरी एक प्रमुख व्यक्ती लागत असतो. जसं आपली एखादी बस चालत असते, आपण बसमध्ये आरामात बसतो, पण तो बस चालक जो आहे त्या चालकाच्या भूमिकेमध्ये आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत श्रीयुत विजयजी भांबरे साहेब, तर एका चालकाप्रमाणे चालक, मालक आणि पालक ह्या तिन्ही गोष्टी ते निभावत आहेत. आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्वप्नपूर्ती रियालिटी यांनी आजचा हा
कार्यक्रमात मोलाचा हातभार लावलेला आहे. त्यांच्या नावातच आहे की तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ते पूर्ण करणार, असंच आहे ना मुलांना? तुम्हाला त्यांनी खूप सुंदर अशी संधी दिलेली आहे की तुम्ही स्वप्न बघा, त्याची पूर्तता करण्यासाठी ते हातभार लावतील. खरोखरच अशा विचारांनी प्रेरित अशी लोक असतील तर समाज आपला कुठेही मागे राहणार नाही. आणि या सर्व कार्यक्रमाचं माध्यम बनतायत छत्रपती शिवबा प्रतिष्ठान. खरोखरच या प्रतिष्ठानचा मी फॅन आहे. मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना मगाशीच सांगितलं गजानन भाऊंनी की जरी ही वस्तू मोफत हा शब्द आहे ना, हा खूप विचित्रसा शब्द आहे. कारण ह्या जगात कुठलीही गोष्ट मोफत असेल तरी किंमत कमी होते. आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही ह्या शाळोपयोगी वस्तूंचं वाटप जे होणार आहे विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व समजून सांगा. कारण त्याचं मोल कोणीतरी चुकवलेलं असतं. तुमच्यापर्यंत जरी ते अनमोल किंवा विनामूल्य आलेले असल्या तरी त्याचं मोल कोणीतरी चुकवलेलं असतं. त्यामुळे तुम्हालाही त्याची जबाबदारी, ज्या जबाबदारीच्या भावनेतून तुम्हाला ते तुमच्यापर्यंत वस्तू मिळालेल्या आहेत त्याची भावना समजून घेऊन, जबाबदारी घेऊन आणि शिक्षकांनाही त्या विद्यार्थ्यांना ते समजून सांगून त्याच्या उपयोगितेचं आणि त्याच्या मोलाचं कार्य असं ते तुम्ही समजून घ्या आणि त्याचा उपयोग यशस्वीपणे करा. खऱ्या अर्थाने आज तुम्हाला वाटलं असेल की हा ग्रुप आपल्याला 2 वया, प्रत्येकाला 3 वया देणार आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्ष या वहीमध्ये तुमचं जाणार नाहीये, परंतु या वहीच्या एका पानावर जरी तुम्ही आयुष्याचं एक सुंदर वाक्य लिहून गेला ना, शिकलात ना, तर तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. आज वही देण्याच्या पाठीमागे तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता, जे शिक्षण घेत आहात, तुमचं मनोबल वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शैक्षणिक दृष्ट्या तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग तयार करण्यासाठीचा आमचा मनोबल आहे. सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा, मनोबल वाढवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. त्याचं कारण सांगतो. आज आपण गावामध्ये विचार केला तर जिल्हा परिषदमध्ये शिकणारी मुलं आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये मराठी माध्यम म्हणा, इंग्रजी माध्यमामध्ये म्हणा, शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यामध्ये आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एखादा पाहुणा सहज घरी आला ना, विचारतो, अरे बा कितवीला तू? बाय तू कितवीला? आपण म्हणतो 4थीला, 5वीला. ते म्हणतात कुठल्या शाळेत? आपण म्हटलो ना गावातल्याच. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो एक्सप्रेशन असतो तो बदलतो. तर तुम्ही सांगितलं ना आम्ही अंजूर फाट्याला जातो ट्रॉफिकमध्ये, कुठली शाळा आहे ती? इंग्लिश मिडियमची, हॉली मेरी. बघताना अरे वा तिथे शिक्षण घेतोय. परंतु एक लक्षात ठेवा, भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास आहे. सरकारी शाळामध्ये, जिल्हा परिषद शाळामध्ये ज्या विद्यार्थी शिक्षण घेतलं तेच विद्यार्थी आज पुढे आहेत. इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी पुढे नाही आहे. हे मातृभाषेमध्ये आपल्या स्थानिक ठिकाणी शिक्षण घ्या. या ठिकाणी शिक्षण चांगलं आहे. म्हणून आपली सर्व गावातील विद्यार्थी दिसल्यानंतर आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आज आपल्यामध्ये स्वप्नपूर्ती रियालिटीच्या माध्यमातून ही छोटीशी भेट देत असताना त्यांना देखील मनस्वी आनंद आणि समाधान मिळत असेल. कसं काय माहित आहे का, माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजापासून तो वेगळा राहू शकत नाही. बांबरे साहेबांना सांगितलं ना, बांबरे साहेब बंद करा हे, तुम्ही काहीच निघू नका घरातून, हे करायचं नाही, बस आता वय पण झालं आपलं, कशाला एवढी धडपड, कशाला 100 फोन. बांबरे साहेब सांगतील माझा शेवटचा श्वास आहे, शरीरामध्ये शेवटचा रक्त आहे ना, तोपर्यंत मला बाहेर निघावं लागेल, मला समाजसेवा करावी लागेल. कारण त्या त्यांच्या रक्तामध्ये आहे, त्यांच्या त्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अशी समाजामध्ये मोजकीच माणसं असतात हे काम ते करू शकतात आणि करण्याची उमेद, शक्ती हा परमेश्वर त्यांना देत असतो. आज घरामध्ये किती वादंग असू द्या, किती सामाजिक प्रश्न असू द्या, आर्थिक प्रश्न असू द्या, आपले व्यवहाराचे प्रश्न असू द्या, बाजूला सरून जेव्हा जेव्हा काम असतं तेव्हा 24 तास बाहेर राहून वही तयार करणं, तुमचा पॅड तयार करणं किंवा कंपास पेढी तयार करणं, विद्यार्थ्यांना काहीतरी पोहोचलं पाहिजे ही तळमळ आहे छत्रपती शिवबा प्रतिष्ठानची. सर यांनी खूप छान असं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. सर्वात पहिले तर मी खूप खूप धन्यवाद आहे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांची आणि जिजाऊ बचत गट यांचं. कारण की त्यांनी हा एक प्रोत्साहन दिला या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आणि आम्हालाही. हे आमचं भाग्य आहे की आमच्याकडून थोडी छोटी का नाही मदत आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला करत आहात. आणि मी ते सांगू इच्छिते की माझं शिक्षणसुद्धा जिल्हा परिषद शाळेमधून मराठी मीडियममधून झालेलं आहे. इवन मी ग्रॅज्युएशनसुद्धा 10वीपर्यंत जे मी शिक्षण घेतलं
नूतन ज्ञान मंदिर जिल्हा परिषद शाळा जी कल्याणला आहे. त्याच्यानंतरचंही शिक्षण माझं मराठी मीडियममधूनच आहे. असं नाही की मी सायन्स आर्ट्स हे क्षेत्र निवडलं. मी आर्ट्स हे क्षेत्र निवडलं कारण की मी महाराष्ट्रात राहते आणि मला मराठी खूप प्रिय आहे. जर माझं बॅकग्राऊंड जाणून घेतलं ना तर मी नॉर्थ साईडची आहे. बट मी महाराष्ट्रात राहिली, वाढली, शिकली. म्हणजे या महाराष्ट्राने मला भरपूर काही दिलं. इवन माझे वडील आज इथे आलेले आहेत. मी त्यांना त्याच्यासाठीच घेऊन आलेली आहे की माझ्या प्रत्येक प्रगतीपथावर माझे वडील आणि माझे पती हे दोन्ही व्यक्ती मला माझ्या सोबत पाहिजे. जसं सरांनी मध्ये सांगितलं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. पण मला आज इथे सांगताना इतका आनंद होते की माझ्या मागे मी आज जे काही आहे ते त्याच्या मागे 2 पुरुषांचा हात आहे. सर्वात पहिले माझे पती दीपक प्रकाश साळुंगे आणि दुसरे माझे पप्पा, माझे वडील प्रमोद मोतीलाल सोनी. म्हणजे वडिलांनी मला आजपर्यंत कधीच असं जाणवलं नाही की तू माझी मुलगी आहे. नेहमी ते मला असे बोलतात की तू माझा मुलगा आहे. आणि मीही अशीच माझाही गणवेश शाळेचा असाच होता. म्हणजे पहिले येऊन ही शाळा सुद्धा माझी अशीच होती. मला खूप आनंद आणि प्रसन्न असं वाटलं इथे शाळा बघून, इथे विद्यार्थी मित्र बघून. म्हणजे असे आजचे इथे शिक्षक आणि मुख्याध्यापिकांना असं बघून ना मला माझे दिवस आठवले की हा मीही अशीच होती. आणि विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगणार आहे, खूप शिका. मात्र पहिले मुलींनी खूप शिका, संघटित व्हा खूप, आणि सर्वात पहिले आपला कॉन्फिडंट बनवा. शिक्षण हे कधीच वाया जात नाही. शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे सध्या. आणि तुम्ही मराठीतून शिक्षण घेत आहे हा कधीच, जसं सरांनी सांगितलं की इंग्लिश मिडियमची मुलं पुढे असतात किंवा मराठी मिडियमची पुढे नसतात. हे लाईव्ह एक्झाम्पल मी आज आहे. मला माहिती आहे की मराठी मिडियमची मुलं काय करू शकतात. प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने वही वाटप, पॅड वाटप, पेन वाटप असतील किंवा शालेय शैक्षणिक वाटप करणार आहोत. येथे जमलेल्या सर्व महिला विद्यार्थी व संपूर्ण व्यासपीठ स्वप्नपूर्तीच्या जागृती मॅडम साहेब व त्यांचे वडील आणि जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते व आमचे सर्व शिवबा प्रतिष्ठानचे शिलेदार येथे संपूर्ण वेळ देऊन इथे आलेले आहेत. व आमचे भिवंडीच्या अँकरिंग मनोहर तवे हे जरा लेट झाले आज, कारण ते शिर्डीमध्ये होते, त्याच्या हिशोबाने ते लेट झाले. ठीक आहे, आम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्या पुढे बरेचसे कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत. हा कार्यक्रम जरा आमचा लेट झाला. पहिला कार्यक्रम आमचा अंजूर आदिवासी महिलांना आम्ही साड्या वाटप वगैरे करणार आहोत, पण काही कारणास्तव आम्ही जरा लेट झालो. पण हा आमचा कार्यक्रम फर्स्ट आहे आणि याच्या पुढे आम्ही जिल्ह्याच्या बाहेरही कार्यक्रम करण्याची योजना आहे. येथे आलेल्या सर्व आपल्या शिवबा प्रतिष्ठानचे शिलेदार ज्यांना भरपूर कामं असतात दुसरीकडे, तरी सुद्धा इथे येऊन विजिट दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. व येथील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक मॅडम असतील, सर असतील, सर्वांचे अभिनंदन. व सर्व गावातील महिला यांचे अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पिंजरा आकाशी 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 झेप घेरे पाखरा.
प्रतिष्ठान भिवंडी जिजाऊ बचत गट केवणी इथे उपस्थित आमरेचा चांगला असा हा उपक्रम, त्याचबरोबर तुमचे वडील आणि सर्व पदाधिकारी तरे सर आपण इथे आला आणि या शाळेचा पण 400 निमिष शाळा आहे ठाण्यातून इथे त्यांची ब्रँड या ग्रामस्थांमार्फत पुढे एकदा पहिले बचत गटामध्ये महिन्याला वाढदिवसाच्या हो गया आपला काय बरोबर